राम राम मंडळी. कलियुगाचा वारा या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. भातुकलीच्या खेळामध्ये एक राजा एक राणी, अर्ध्यावरती डाव मोडाला, एक राजा आणि एक राणी, अधुरी एक प्रेम कहाणी. चंद्रशेखर आणि अश्विनी यांचं नवीनच लग्न झालं होतं. दोघ जण एकदम खुश होते, आनंदात होते. त्यांचा सुखाचा संसार सुरू होता. कारण दोघच जण घरात, दोघच जण, सासू सासऱ्याची कटकट नाही, काही नाही, काहीच नाही. ते उठायचे, काम करायचे, रोज मजुरी करायचे, कारण त्यांच्या घरी काही जमीन जमला काही नव्हतं. आणि त्याच्यात असं करत करत त्यांना 1 वर्षानंतर त्यांना एक मुलगा झाला. त्यांचा लाडाचा मुलगा होता. त्या लाडाच्या मुलाचं नाव त्यांनी आजी असं ठेवलं. ठेवल्यानंतर दोघा जणांचा पुन्हा दोघा तिसरा आला. 3 तोंड झाले, व्याप वाढला, दूध शोक्य आलं. त्याच्यामुळे ते जास्त काम करू लागले. दोघं जण कामाला रोज एकही दिवस घरी न बसता हे लोकांच्या शेतावर, बांधावर मजुरीसाठी जाऊ लागले. पण एक दिवस असा उगवला, तो उगवायला नव्हता पाहिजे तसा एक दिवस उगवला. आणि एक दिवस असा त्याला जाणवायला लागलं चंद्रशेखरला, की आपण ज्यावेळेस बायको जवळ जातो त्यावेळेस बायको आपल्या जवळ येऊ द्यायला टाळाटाळ करू लागली. म्हणजे जवळ येऊ देणं म्हणजे जे जीवन झाल्यानंतर जे कार्यक्रम असतो तो होत नसे, त्याच्यात ते जरा त्यांच्या दुरावा निर्माण झाला. ते दोघ जण यानं पण ठरवलं की बाबा बायको अशी का वागते, नेमकी जात असेल निंदर खुरप, लोक बसू देत नाही, जास्त काम करून घेतात, त्याच्यामुळे दमत असेल, असं तसं त्याला असं वाटायचं. आणि त्यानं त्याच्याकडे लक्ष थोडं ठेवलं. पण जास्तच वाढत गेलं. 8 दिवस, 15 दिवस, 1 महिना. त्याच्यामुळे असं कसं काय होऊ शकतं, म्हणून त्यानं मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. पण मध्येच बायकोनं असं काही कांड केलं की ते नवऱ्याला कळण्याच्या अगोदरच हे केलं. आणि त्याच्यानंतर नवऱ्यानं ते बघितल्यानंतर नवऱ्यानं असं काही टोकाचं पाऊल उचललं की ते विचारता सोडून. मित्रांनो, जर आपण नवीन असाल चॅनलवर आणि आपले कलियुगाचा वारा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, पूर्ण स्टोरी मी पहिली कविता म्हणली, अर्ध्यावरती संसार मोडला, ही जर पूर्ण कहाणी काय आहे हे ऐकायची असेल, आपली कहाणी शेवटपर्यंत ऐका. बघा काय आहे काय नाही, आणि खरी मनाला चटका लावणार आहे. कारण मित्रांनो, ही कहाणी माझ्याकडे 4-5 दिवसापासून आलेली होती. मला भरपूर दिवसाची, मला 5व्या स्टोरीत टाकायची होती. पण 24व्या स्टोरीत का कहाणी चालली, कारण की ही मनाला सांगावं कशी नेमकी, हाच एक, कारण मनाला असा एक चटका लावणारी कहाणी आहे. आणि बघूया, या आपल्या कुठं दुसरीकडे कुठं घडली नाही, आपल्याच मराठवाड्यात, म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात. आणि तिथला शिल्लोड हा तालुका, शिल्लोड तालुक्यातील रेलगाव, ते खेडगाव रेलगाव, इथं गाव आहे. त्या गावातला एक इसम आहे, व्यक्ती, एक युवक आहे. हा युवक म्हणजे चंद्रशेखर मनोहर सोनवणे. सोनवणे म्हणा, ते नावाशी आडनावाशी इथं काही मतलब नाही, कहाणीची मतलब आहे. कहाणी किती खतरनाक आहे त्याच्याशी मतलब आहे. वय वर्ष 34. आणि त्यांची धर्मपत्नी, लग्नात लागलेली, लग्न करून आणलेली, सर्वात नातेवाईक यांच्या साक्षीनं, गावाच्या साक्षीनं बायको करून आणलेली अशी अश्विनी चंद्रशेखर सोनवणे. वय वर्ष 29-30 ह्या वयोगटात. आणि त्यांचा मुलगा एक अजय नावाचा 1 वर्षाचा मुलगा. बघूया यांचं लग्न. आता हा मन चंद्रशेखर काय आहे नेमकं हे बघून घ्या. तो गाव रेल गावात होता, पण त्याला काय होतं, लहानपणीच, त्या लहान असताना त्याचे आई वडील वारलेले होते. त्याला भाऊ नाही, बहीण नाही, कोणीच नाही, आणि कोण नाही. पण त्याचे इतर नातेवाईक असतात, जसे आत्या, मावश्या अशा असतात, तसे असते. पण तो त्याच्या रेल गावात राहायचा. त्याच्या बापाचं जे घर होतं त्या घरात राहायचा आणि मोलमजुरी करायचा. लहानाचा मोठा झाला. आणि ज्यावेळेस तो लग्नाच्या वयात आला, ऐन तेव्हा असेल, तो म्हणजे ऐन 22-25 तरुण झाला. त्यावेळेस त्याचं लग्नाचं पाहुण्या रावळे वाटलं की बाबा मुलगा चांगला आहे, साधा आहे, सिंपल आहे, आणि कामाशी काम करतोय. आई वडील वरचं छत्र नसतानाही याला कसले व्यसन लागले नाही, दारूचं नाही, गुटख्याचं नाही. तुम्ही बघता मित्रांनो, पोरं आजकालचे काय करतात, दारू, गुटखा, आणि जरा सुरू असतं सर्वच मुलांचं. तसं हे होऊ नये. आणि हा पैसे ठेवून होता थोडेफार मुंजी सांभाळून. त्यांनी असं बघितलं नातेवाईकांनी, आईकडच्या आणि वडिलाकडच्या नातेवाईकांनी, आई वडील तर नव्हतेच, त्यांनी एक बघितलं, गावातल्या लोकांनी बघितलं, आणि त्यांना एक असं सुंदर असं स्थळ चालून आलं. आणि त्यांचं 6 ते 7 वर्षापूर्वी अंदाजे त्यांचं लग्न लागलं. लग्न एका अश्विनी नावाची मुलगी, गोरी गुमटी, रूपवान, चांगली,
आणि कष्टाळू मुलगी भेटली आणि त्यांचा दोघा जणांचा संसार सुरू झाला. आता दोघच जण दोन तोंड भजन बोंड अशा स्वरूपात त्यांचा संसार सुरू झाला. संसार करत 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 असताना 1 वर्ष केव्हा गेली आणि केव्हा त्यांना एक बाळ झालं. हे दोघांच्या पण लक्षात आलं नाही. पुन्हा आनंदाचा द्विगुण आनंद तयार झाला, डबल आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव अजय ठेवलं. अजय ठेवल्यानंतर यांचं आणखी 2-4 वर्ष, आता ती काय 6-7 महिने शेतात जाणं बंद होतं. त्याच्यानंतर ती शेतात जाऊ लागली. जसं जसं मुलगा वाढत झाला, खेळता झाला, तसं ती शेतात जायची. शेतात गेल्यानंतर आता तुम्हाला माहिती मजुरी कशी असते. शहरातल्यांना माहित नसेल, खेडेगावातल्यांना माहित असतं. ज्याच्या वावरात मजुरी गेली ना, एकदा जर का जीव मिळाला ना एकमेकांचा मजुरायचा, ते जर म्हणतो मी आज याच्या वावर जाणार, ते दुसरं मजूर म्हणतो मी त्याच्याच सोबत जाणार. दुसऱ्याच्या मजुरात जातच नाही, एकमेकांना ते सोडत नाही. तशीच ही अश्विनीची ओळख एक त्या गावात मोलमजुरी करणारे मनीषा सोबत होती. आणि मनीषाने दोघही जणी सोबतच राहायच्या. कोणाच्या शेतात जायचं असलं की दोघी जणी सोबतच जायच्या. कापूस नेल असो, निंदणी खुरपणी असो, लागवड असो, काही असो, त्यासाठी त्या तुरीचं सोंगायला घेऊ, हरभरा घेऊ, गहू घेऊ, त्या दोघी जणी सोबत राहायच्या. आणि त्याच्यात हिचा एक मनीषाचा भाऊ हा मनोज पण त्यांच्यातच राहायचा. आणि त्या मनीषा हिचा सोबती म्हणजे हिचाच मित्र, मनोजचा मित्र नाहीये तो, असेल याचाच मित्र असेल, हिचाच मित्र असायला पाहिजे, तो म्हणजे अंकुश. हे तिघे चौघ जण सोबतच राहायचे, सोबतच कामं धंदे करायचे. आता हे दोघं बहीण भाऊ, त्यांचा मित्र एक कॉमन मित्र म्हणजे अंकुश. आणि या अश्विनी आपले कामाला धंद्या सोबत राहायचे. सोबत असता असता काय झालं, मनीषानं असा काही डाव खेळला. असं सांगितलं काय करते त्याच्याकडे, त्याच्याजवळ काय आहे, असं तसं, तुझा नवऱ्याजवळ काय आहे, त्या तुला जाऊ नये, तू नंदन नाही, सासू नाही, सासरा नाही, तिथं बघ, असं कर. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, ते दोघं त्या मनीषानं अग्नीत तेल ओतण्याचं काम केलं. तिनं काय केलं, तिला हुसकावून द्यायची आणि नवरा कसा वाईट हे सांगायची, आणि माझा भाऊ किती चांगला आहे हे सांगायचे. आणि विशेष करून हिनं काय केलं, दोघं जणांचं लफडं जमून गेलं. लफडच म्हणजे मी अनैतिक संबंध, कारण इथं संबंधाची नैतिकता इथं मुळात राहिलीच नाही. आता मनीषा पण बाई तशीच असणार, कारण की ती जर भावाचा झगाट जुळवून देते, पण ती काही धुतल्या तांदळाची नाहीच, असा आपला सरळ सरळ आरोप आहे. आता हिनं काय केलं, यांचं मग काय झालं, आता हे पण मग काम करून याचा धाम दमून याचा स्टॅमिना कमी झाला असेल. कारण कसं आहे, सगळंच घरात पाहावं लागतं, भाजीपाल्यापासून तेला मिठापासून सगळ्यापासून लाईट बिलापासून सगळं याला बघावं लागत असं. आणि हा थकून जायचा, आणि याचा स्टॅमिना याच्या रात्रीच्या रंगारंगमध्ये काहीतरी कमी पत पडली. आणि हा जो मनोज आहे, हा मनोज म्हणजे आहे 28-29 तिच्याच वयाचा, आणि याचं काही लग्न होईल नव्हतं. याला कोणी पोरगी देत नव्हतं, कोणीच नाही, काही टोकार लाईनचा याला कोणी ओळखत पण नव्हतं, देतही नव्हतं. आणि मग याचं तिचं यांचं कुठं कुठं जमू लागलं. यांचा तुरीचा पाटा, ओढा, नाला, आणि मस्त पैकी असे ती बहीणच राखणदार राहू लागली, राखण तिच्यावर. त्याच्यानंतर त्या बहिणीचा मित्र म्हणजे अंकुश मनीषा त्यांच्यावर राखण राहायचे. कोणाचं उधड काम घ्यायचं म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने किंवा आम्ही हे वावर घेतो केवढं द्यायचं असे घ्यायचे, ते कामं करायचे. निंदणी खुरपणीचं त्याच्यात हे म्हणायचे जा तुम्ही वड्यात या करून. मग हे काय करायचे, म्हणून जाऊन त्या अश्विनी साडी ओढ कर, थेट हाड झॅम्परच्या ब्लाउज तोड ओढ कर, आणि अंगाला अंग घोसा घोळशी, खुमसा खुमसी, धुमसा धुमसी, काय जे म्हणायचं ते म्हणा. हा पण बारदाना चांगला, तो पण बारदाना चांगला, चांगलेच चांगलं. घासाघुशी वाढवू लागली. रोज यांच्या घासाघुश्या चालायच्या. ही दमून जायची, कारण वावरात कामा नाही दमायची, जे होतं त्याच्यातही दमून जायचं. कारण तो पण फार तिचं म्हणजे शरीर रवडून काढायचा, लुचालाची करायची, असा कार्यक्रम व्हायचा. आणि मग तिची मनात इच्छाच राहत नाही किंवा रात्री नवऱ्याजवळ. पण मग नवऱ्याच मध्ये जाऊ दे, दमून येते, असं होतं तसं होतं. पण यानं पण जास्त लक्ष दिलं नाही, कारण तो सरळ आणि साधा आणि सरळ मार्गे चंद्रशेखर हा सरळ सरळ मार्गाचा माणूस होता. हा म्हणजे वाकडे शिरणार नव्हता. मित्रांनो, माणसं कधी वाकडं राहू सरळ राहू नये, कारण की पहिलं जंगलात गेल्यानंतर पहिलं सरळ जे झाड आहे किंवा सरळ फांदी ती तोडल्या जाते, वाकडी ती तोडल्या जात नाही. कारण तुम्ही बघितलं असेल, बाबळीच्या 7-8 प्रकारच्या बाबळी असतात. रामकाठ ही नावाची बाबुळी ही पहिली तोडल्या जाते, पण काटाळी, पिसाळी, तिला कोणी येडी बाबुळी म्हणतं, तिची कोणीही तोडत नाही, कारण ती तिचं लाकूड कोणाच कामी येत नाही. त्याच्यामुळं सरळ राहणं या जगात सोपं नाही.
त्यासाठी तुम्हाला वाकडच राहावं लागतं आणि वाकडच विचार करावा लागतो. सरळ विचार करून लोकांना जमत नाही. तसं यानं ह्यो सरळ म्हणायचा आणि हा पहिला म्हणजे आता सरळ म्हणायचा म्हणल्यानंतर पहिला तो कापल्याच जातो. बघूया पुढं काय झालं. मग हे काय करायचे, मग ही मनीषा म्हणायची, तू तुझ्या नवऱ्याला चंद्रशेखरला सोडून दे, माझ्या भावासोबत राह, माझा भाऊ तू खुश ठेवल, असं करेल तसं करेल, किती माझं देव तुला कशी धुमसा करतो, कशा तांगड्या गाड्यात घेतो, कसं काय खांद्यावर घेतो, किती टाइम करतो, मागून कसा करतो, वरून कसा करतो, सगळं सांगायचे. आणि हा अंकुश पण म्हणायचा, तुला नवरा असं करत नाही. मग ह्या पण त्या सगळ्या कमरापासून खालच्याच गोष्टी चालत त्यांच्या शेतात. ही पण आणि हिला कोणी सासू सासऱ्याने कोणी नाही, हिला समजून सांगणार कोणी नाही. हिला फक्त मैत्रीण, तिच्या जीवाभावाची मैत्रीण ती मनीषा, गावात तिचे संबंध कमी, हिचे संबंध सगळ्यात जास्त आहे सोबत. आणि हिला कोणी सांगायला नाही. ये ना बरोबर आज मी तेल टाकायचं काम, आज मी तूप टाकायचं काम आणि पेटवायचं काम हे करत होते. असंच करत करत पण तिच्या पण मनात दोन युद्ध चालायचे. कारण ज्यानं आपल्याला आजपर्यंत हे नाही केलं त्याच्यासोबत आपण धोका कसा करायचा. ठीक आहे, गाडगेल गाडगेल आपल्या एका घरात दोन व्यक्ती कोणत्या येऊ, त्या दोन व्यक्तीचं झगडा होतच असतो, असं ते नवरा बायको होतच राहायचं. पण हे मग तिच्या मनाला पटत नव्हतं, पण तिच्या मनात जास्त चौकून तिच्या मनावर सांगणार झाले. आणि एक दिवस त्याचं नव्हतं झालं. तो दिवस उजाडला, जो उजाडायला नव्हता पाहिजे तो दिवस असा आला. 22 जानेवारी 2025 रोजी जी मनोज आणि अश्विनी यांनी गावातून पोबारा केला. पोरग घरी टाकून दिलं आणि हे दोघं जण पळून गेले. पळून गेल्यानंतर हा शेतातून कामावून आला, अजून कशी नाही आली म्हणून हा मनीषा तिथे गेला. ती म्हणे आज कामाला आलीच नाही म्हणे. त्यानं बघितलं, इकडे तिकडे चौकशी केली, पण त्याच्या चौकशीला काही भेटलं नाही. त्यानं कोणी सांगायचं आमच्या शेतात आज आलीच नाही. आणि त्यानं त्याच्यातूनच उठला आणि सिल्लोड पोलीस स्टेशन, ग्रामीण पोलीस स्टेशनला रिपोर्ट केला की माझी बायको अश्विनी चंद्रशेखर ही घरातून काल कामाला जाते म्हणून निघून गेली, अजून घरापर्यंत आली नाही. आता त्याने हरवल्याची नोंद म्हणून घेऊन टाकली. आणि पोलिसवाल्यांनी काही त्यांच्या तांत्रिक तपास असतो त्या तांत्रिक तपासानुसार तपास केला. ज्यावेळेस त्यांना तिला 27 जानेवारी 2025 या रोजी पोलीस स्टेशनला तिला आणण्यात आलं. आणण्यात आल्यानंतर त्यांनी पोलिसवाल्यांनी चंद्रशेखरला फोन लावून सांगितलं की या आणि तुमची बायको सापडली, अश्विनी सापडली. ज्यावेळेस हा चंद्रशेखर तिथं आपला 6 वर्षाचा मुलगा, आपला 2-3 वर्षाचा मुलगा आणि हे दोघं बापले का तिथे गेले. बघितलं तर त्याच्या पुढं अश्विनी दिसली. त्याच्या चेहऱ्यावरचं गेलेलं हसू पूर्ण आलं, आनंद झाला. गगनात त्याला आनंद माविना आणि त्यानं सांगितलं, अश्विनी घरी चाल, आपलं बाळ खूप रडत होतं, तुझी आठवण काढत होतं. ह्यो आपला बाप, एका मुलाचा बाप, एक पती आपल्या पत्नीला म्हणतोय, झालं गेलं ते विसरून जा आणि तू माझ्यासोबत घरी चाल, मी तुला वागवण्यास तयार. बघा, पोलीसवाल्याच्या पोलीस स्टेशन मधले संभाषण त्या व्यक्तीचं, त्या नवऱ्याचं, ज्याची बायको पळून जाऊन 5 दिवस बाजूला राहते, तरी तो तिला असं म्हणतोय. किती मोठ्या प्रमाणाचा, किती मोठ्या काळचा, किती सरळ असेल. आणि तिचं उत्तर घ्या, ती काय म्हणते. ती म्हणते त्याला, चंद्रशेखरला, तू मला नकोय, तुझा मुलगाही तुलाच राहू दे, मला माझा प्रियकर उर्फ ठोक्या उर्फ ठोकेश्वर उर्फ रंगे मस्ती आलेला सांडकाठळ्यात मला हवाय. आणि तिने सांगितलं की मी तुझी होऊ शकत नाही आणि मी तुझ्यासोबत राहू शकत नाही, मला राहायचंय याच्याच सोबत. आणि मी सुज्ञ, मी 18 वर्ष समोरची, मला तो चालत नाही. इथं पण पोलीसवाल्यांचे, कारण कायदा हा पूर्णतः स्त्रियांकुनी म्हणून पोलीसवाल्यांचे पण इथं काहीच चाललं नाही. ते झाल्या लेडीज पोलीसवाल्यांनी, लेडीज असतात त्या सांगितलं, त्यांनी समजून सांगितलं, पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती मित्रांनो. कारण की जे वारा पेलेलं वासरू कधीच आखडत नसतं, तशी जी वासनांतबाई कशी आखडणार. कारण हिचं फक्त 7-8 इंचाच्या केळासाठी हिचं पूर्णतः पागल झालेली बाई ही कशी माफ असेल. तिला त्या नवऱ्याचं प्रेम पण सुद्धा कळालं नाही. आणि हा जड अंतकरणानं मला तिथेच सोडून जड अंतकरणानं पोलीस स्टेशनच्या बाहेर निघाला. आणि निघाल्यानंतर याच्यावर
कोणाचं छाया छत्र नव्हतं, नाही मित्रमंडळ होती पण एवढी चांगली नव्हती मित्रांनो. आणि आई वडील पण नव्हते. त्याच्या मनात द्विधा युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झालं. युद्धात युद्धात मनातल्या मनातलं युद्ध हे सर्वात खतरनाक असतं. एवढं खतरनाक युद्ध चालू असताना तो रस्त्याने चालत होता. त्या रस्ता त्याला चालवत होता का तो पायाने चालत होता हे त्याला कळत नव्हतं. डोक्यात विविध विचार सुरू होते आणि असा त्यांच्या गावाजवळ आला आणि किशोर राजहंस यांचं शेत आहे, बाबळीचं शेत. बाबू शेतात आला. बाबळीचं झाड होतं. बाबळीच्या झाडाला तिथं पडलेला एक दोरखंड उचलला आणि गळ्याला फास लावून जीवनयात्रा संपली. कारण त्याला कोणी सांगणार नव्हतं, कोणी समजून सांगणार नव्हतं. लक्षात ठेवा, लफडे करणारे जिवंत आहे आणि जो लफडे करणारा नाही, जो लफडे करणारा नाही, जो सरळ माणूस आहे, यानं आपली जीवनयात्रा संपवली. हार मानायला लावणारी, चटका लावणारी गोष्ट घडली मित्रांनो. खरी तर ती मारल्या जायला पाहिजे असती, अश्विनी मारल्या जायला पाहिजे असते, किंवा एक तर ते मारले जायला पाहिजे असते, किंवा त्यांना सजा द्यायला पाहिजे असते. पण याला मारण्याचा अधिकार नव्हताच, कारण यानं त्याचा मुलगा पण उन्हात पाडला. तर ती वासंतबाई काय त्या मुलाचा सांभाळ करणार मित्रांनो. तर जर एवढं प्रेम लावणारा नवऱ्याची किंमत कळाली नाही, तर तिला मुलाची काय किंमत कळणार, त्या मुलाचं काय होणार. त्यावेळेस लक्षात आलं, लोकांची गर्दी झाली. गावातली लोक तिथं आली. गावातले लोक आले आणि बघितलं तिथं कोणा बॉडी लटकते चंद्रशेखरची. त्यावेळेस पोलीस स्टेशनला कळवलं. पोलीसवाले आले आणि ज्यावेळेस बॉडी काढली, पंचनामा केला. बॉडी काढल्यानंतर खिशातली चिठ्ठी बघितली. चिठ्ठी वाचल्यानंतर सर्वांच्या डोळ्यातून अश्रू घळघळ वाहू लागले. कारण त्यांना लिहिलेलं होतं, चिठ्ठीतले शब्द लिहिलेले होते. जितके मला सांगितले जाते तितकेच सांगू शकतो मित्रांनो. जास्त पूर्ण चिठ्ठी मी वाचू नाही शकत. तर चिठ्ठीत त्यानं त्याच्या वेदना, त्याच्या भावना आणि त्याच्या लिहिलेल्या होत्या, त्या कशा होत्या आपण आपल्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करू. प्रिय अश्विनी, तू ज्यावेळेस शेतातून दमून यायची, मुलगा तुला हे करायचा परेशान, मी त्याला खेळवायचो. त्यावेळेस तुला मी भाजी करताना, स्वयंपाक करताना मदत करायचो. त्यावेळेस तुझे पाय दुखायचे, त्यावेळेस मी नवरा असून सुद्धा तुझे पाय दाबले. तुझं डोकं दुखत असताना तुझे डोके मी दाबले. हे केलं. माझ्या प्रेमात कोणती अशी कसर राहिली की जेणेकरून तू मला सोडून त्या परपुरुषाच्या नांदी आणि परपुरुष तुला इतका आवडला. लक्षात ठेव, तू आहे तोपर्यंत किती भेटतील तुला, पण माझ्यासारखा प्रेम करणारा आणि अंतःकरणातून तुझा प्रेम करणारा तुला कधीच मिळू शकणार नाही. आणि असा पुरुष, आणि जो होणारा तुझा नवरा आहे, जो मनुज आहे, त्याला पण सांग आणि त्याला एक माझ्यासारखं फक्त 1% तू वागायला लाव. मग म्हणे तू जिंकलीस. कारण की मला माहिती आहे, असा कोणताच महाराष्ट्रात किंवा भारतात असा कोणताच पुरुष नाही की जो मी जसं केले ते मी जास्त लिहिणार नाही. कारण की जास्तीत जास्त तुला आणि मला माहिती, मी तुझ्यासाठी किती दिवाना होतो, तुझ्यासाठी किती प्रेम करत होतो, हे फक्त तुलाच माहिती, कोणाला नाही. आणि हो, एक लक्षात ठेव, आपला मुलगा जो आजी याची काळजी घे, कारण मी या जगात नाही आणि मी चाललोय. So, लक्षात ठेवा. ही चिठ्ठी मी आधीच वाचली. भरपूर काही लिहिण्यासारखे नाही मित्रांनो. ही पूर्ण चिठ्ठी वाचू शकत नाही, सांगू पण शकत नाही आणि वाचू पण शकत नाही, कारण त्याचे बोलणे. आणि त्याच्यानंतर चंद्रशेखर याचा सोनवणेचा भाऊ योगेश यानं पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आणि त्यांनी त्याच्यात माझ्या मामाच्या मुलाला मृत्यूस किंवा फाशी घेण्यास कारणीभूत असलेले गावातील मनोज, त्याचा मित्र आणि मनोजची बहीण मनीषा हेच माझ्या मामाच्या मुलाला फाशी घेण्यासाठी कारणीभूत आहे, असं त्या रिपोर्ट दिला. आणि पोलिसवाल्यांनी या 3 जणांना पण अटक केली आणि त्याच्या बायकोला पण अटक केली आणि पुढील तपासासाठी सूत्र हलवले गेली. मित्रांनो, यांना काहीच नाही होणार, यांना फक्त काहीच नाही, कोर्टात केस होणार, यांना सजा लागत नाही. कारण आत्महत्या प्रवृत्त करणाऱ्याला याच्यात सजा होत नाही. कुठं आजपर्यंत झाली असं कुठं ऐकलं पण नाही, ते होणार नाही. पण एक जीव फुकट गेला, कारण प्रेम करून जीव गेला. म्हणून मी कविता म्हणली होती, भातुकलीच्या खेळामधली राजा आणि एक राणी, आठ्यावरती डाव मोडला
अधुरी एक प्रेम कहाणी, ही अधुरी एक प्रेम कहाणी. मित्रांनो, स्टोरी आवडल्यास जरूर लाईक करा, कॉमेंट्स करा. तुम्हाला काय वाटतं या स्टोरीतून? का निष्पन्न व्हावं, असं काय वाटत होतं? जरूर तुम्ही कॉमेंट्स कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.